ओके सर, कालच तुम्ही दिल्लीसान येयले आणि ह्या दिसांनी लोकसभाच्या कॅन्डिडेटाचेर खूब विशेष बातचीत चलता आणि गोंयांनी तेजेर स्पेक्युलेशन खूब आसा. पण केन्ना तुमचे फायनलायज जातले? आमच्या 15 स्टेटींचे टेंटेटिव्ह सगळ्या स्टेटी कडेन तांचे आमचे सेंट्रल इलेक्शन कमिटी कडेन मिटींग जाली आनी गोंयच्याय संदर्भात मिटींग जाली आनी तातूंतल्यान तांच्यांनी नॉर्थ गोवा जो आसा ती येणाऱ्या 1-2-3 दिसांनी त्याची घोशणा करतले. पण साऊथ गोव्याच्या संदर्भात परत जेन्ना मिटींग जातली त्यानंतर त्याचो परत ते रिव्ह्यू घेतले आनी त्यामुळे अजून थंय कितें आसा त्या संदर्भात अजून हें जावना. आमचे कडेन जितले जेंकां नांवां आयिल्लीं टेंटेटिव्ह शॉर्टलिस्टेड नांवां आनी आमची स्टेट इलेक्शन कमिटीन ती नांवां अप्रूव केल्लीं, ती नांवां आमी वयर धाडून दिल्लीं आसा. पण त्या नांवाच्या संदर्भात अजून तशें कांय डिसिजन जावना आनी त्यामुळे परत 6 तारीख मोस्टली 6 तारखे नंतर परत केन्ना तरी मिटींग जावपाची आसा सेंट्रल इलेक्शन कमिटी. त्या वेळाचेर ती फुडें जातली किंवा बिफोर नोटिफिकेशन येवच्या पयलीं त्या हाचे निर्णय जातलो. डिफिकल्ट जाता वो इट इज इजी? बिकॉज आमी अशें आयकलां की नॉर्थ गोवा ऑलमोस्ट फायनलायज, सावथाक डिफिकल्टी जाता. अजिबात डिफिकल्टी ना. दोन्ही कडेन आमी निवडून येतले आनी दोन्ही सीट जाका आमी सगळे जाण आतां पळय आज आमी मॅनिफेस्टो व्हॅन सुरू केले, तांकां सजेशन दिवं जाय वगैरे. त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते पार्टीचो सिंबल पळोवन काम करतात. आमी दोन्ही ऑफिसांय उद्घाटन केली, ऑफिसांय कार्यरत जाली, दोन्ही नॉर्थ एंड साऊथ. स्टेट इलेक्शन कमिटी पूर्ण जाली, त्याची सगळे जाल्लें आसा. मॅनिफेस्टोय हें जालें आनी पॅरलली सगळे कार्यक्रम बुथार वचपाचे जे व्हेरिफिकेशन बाकीचे कार्यक्रम चालू आसा. आनी त्यामुळे लेट कितें जरी जाल्लें आसत उमेदवार जाल्यार आमकां तसो व्हडलो प्रॉब्लम जावचो ना. पण दोन्ही उमेदवार आमचे जिखून येतले. सो बाय 6th ऑलमोस्ट फायनलायज जातले. फायनल 6 पळयता, अजून आमकां निरोप येवना 6 येवं म्हणून. येतकच पळयता. थँक्यू. थँक्यू.